नमस्कार, माझे नाव ऋषिकेश सत्तार आणि आज मी तुमच्यासमोर डीप लर्निंग या विषयामधल्या एका विशिष्ट टॉपिक वरती डिस्कशन करणार आहे. तर आपल्या या टॉपिक मध्ये आपण इंट्रोडक्शन टू मशीन डीप लर्निंग, बायोलॉजिकल न्यूरॉन आणि आर्टिफिशियल न्यूरॉन, डीप लर्निंग आणि मशीन लर्निंग या विशिष्ट विषयांवरती चर्चा करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा तर इंट्रोडक्शन बघूया. इंट्रोडक्शन म्हणजे डीप लर्निंग या विषयाबाबतीतची इंट्रोडक्शन आहे. यामध्ये आपल्याला डीप लर्निंग या विषयाची गरज किंवा या डीप लर्निंग या कन्सेप्टची गरज का पडली यावरती आपण एक नजर टाकूया. तर डीप लर्निंग हे काय आहे? तर डीप लर्निंग हे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स या डोमेनचं एक सबसेट आहे. या डीप लर्निंग मध्ये काय होते, तर डीप लर्निंग हे एक ह्युमन ब्रेन ने इन्स्पायर्ड झालेलं आहे. आपल्या ह्युमन ब्रेनचे जसे इंटरकनेक्टेड न्यूरॉन्स असतात, तसे इंटरकनेक्टेड लेयर्स या डीप लर्निंग आर्किटेक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर या डीप लर्निंग आर्किटेक्चरला ट्रेनिंगची गरज असते. तर या ट्रेनिंगसाठी आपल्याला भरपूर प्रमाणात डेटा लागतो आणि आत्ताच्या जगामध्ये जसं की सोशल मीडिया तसेच विविध लाईक सोशल प्लॅटफॉर्म्स तसेच डिजिटल प्लॅटफॉर्म्स यांच्यामध्ये डिजिटल डेटाची उपलब्धता झालेली आहे. तर या डेटाचा उपयोग करून आपण हे कॉम्प्लेक्स डीप लर्निंग मॉडेल्स ट्रेन करू शकतो आणि जर का आपण हे मॉडेल्स ट्रेन केले या डेटाचा वापर करून, तर त्या डेटावरती ते मॉडेल चांगले प्रेडिक्शन्स आणि चांगले डिसिजन मेकिंग करू शकतात. तर आपण वाय डीप लर्निंग बघूया. तर रॅपिड ग्रोथ झालेली आहे कशामध्ये, तर ऑटोमेटेड फीचर लर्निंग म्हणजे आपल्या डेटावरती एखादं मॉडेल ट्रेन करून त्या मॉडेलला त्याच्यावर रिस्पॉन्स जनरेट करायला देणे ही एक ट्रेंड मधली गोष्ट आहे आणि डेटाच्या उपलब्धतेमुळे हे आणि सोपं झालेलं आहे. त्यानंतर आपले जे ट्रॅडिशनल अल्गोरिदम्स होते जसे की मशीन लर्निंग मॉडेल्स, ते या कॉम्प्लेक्स डेटाला अनालाइज करायला किंवा कॉम्प्लेक्स पॅटर्न्स लर्न करायला कमी पडत होते. मग या कमतरतेला भरून काढण्यासाठी हे डीप लर्निंग डोमेन याची इनिशियलाइज केलं याची आपल्याला एक इनिशियलाइज केलं होतं. त्यानंतर डीप लर्निंग हे एक ह्युमन ब्रेनला मिमिक करते आणि त्याच्यानुसार अडॅप्ट करते. तर हे आपल्याला हे आर्किटेक्चर आपल्याला एक इंटरकनेक्टेड लेअर देतं जे की कॉम्प्लेक्स डेटा अंडरस्टँड करण्यासाठी केपेबल असतं. तर त्याचं एक एक्झाम्पल आहे की इमेज रेकग्निशन सिस्टम मध्ये ऑब्जेक्ट जे असतात ते आयडेंटिफाय करायला शिकवलं जातं. तर याचा उपयोग आपल्याला सायबर सिक्युरिटी किंवा सर्व्हेलन्स सिक्युरिटी मध्ये होऊ शकतो. तर याचं एक्झाम्पल आहे की इन्स्टेड ऑफ मॅन्युअली डिफाइनिंग एजेस, याचा अर्थ काय आहे, तर मग आपण जे ऑब्जेक्ट रिकग्नाइज करतो त्याला आपल्याला लेबल्स द्यायच्या जागी मॉडेलला ते करून मॉडेलला त्या डेटावरती लर्न करता येतील आणि मॉडेल ऑटोमॅटिकली आयडेंटिफाय करेल. तर नेक्स्ट पार्ट आहे आपला कन्सेप्ट. तर कन्सेप्टमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की हे डीप लर्निंग आर्किटेक्चर हे ह्युमन ब्रेनवरती बेस केलेलं आहे. याचा अर्थ काय, तर जे इंटरकनेक्टेड न्यूरॉन्स असतात आपल्या ब्रेनमध्ये, तर ते इंटरकनेक्टेड न्यूरॉनचा आधार घेऊन हे इंटरकनेक्टेड नेटवर्क बनवलेलं आहे. तर जसं की तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता की इनपुट लेअर आहे, हिडन लेअर आहे आणि आउटपुट लेअर आहे. तर या लेयर्स मधून आपल्याला डेटा पास केला जातो. तर हिडन लेयर्स हे त्या डेटाला लर्न करतात आणि त्या डेटामध्ये कॉम्प्लेक्स पॅटर्न्स लर्न करतात आणि आउटपुट लेअर आहे जे की आपल्याला डिसिजन किंवा आउटपुट मिळवण्यासाठी मदत करते. तर डीप लर्निंग काय आहे, तर हा एक सबसेट आहे मशीन लर्निंग युझिंग मल्टी लेयर्ड न्यूरल नेटवर्क, जसं की मी तुम्हाला सांगितलं न्यूरॉन्स. तर हे काय करतं, तर लर्न्स हायरार्किकल रिप्रेझेंटेशन फ्रॉम रॉ डेटा. आपण जर डेटा पास केला तर आपल्याला दरवेळी त्याला लेबल करायची गरज नाही. हे मॉडेल ऑटोमॅटिकली ते डेटामधून पॅटर्न्स लर्न करून डिसिजन बनवू शकतं. आणि हे एक इन्स्पायर्ड आहे आपले ब्रेनमध्ये जसे न्यूरॉन्स वर्क करतात. याचं एक ऍप्लिकेशन आपण समजू शकतो स्पीच रेकग्निशन मध्ये, जे की आपण न्यूरल नेटवर्कचा वापर करून करतो. आता या डीप लर्निंग मध्ये मॉडेल्स आहेत जसे की RNN, CNN. हे काय करतात, तर मशीन्सना हेल्प करतात ह्युमन लँग्वेज अंडरस्टँड करायला आणि ऑल्सो ह्युमन विजन जे असतं ते पण अंडरस्टँड करायला. तर याच्यानंतर आपण बघू वर्किंग मेकॅनिझम काय आहे. तर वर्किंग मेकॅनिझम जसं मी तुम्हाला सांगितलं, तर 3 लेयर्स असतात. इनपुट लेयर जो की डेटा घेतो. हा डेटा आपला कुठल्याही फॉर्मॅटमध्ये असू शकतो, जसं की टेक्स्ट डेटा, इमेज डेटा, व्हिडिओ डेटा एक्सेट्रा. आणि या डेटा मधून जे पॅटर्न्स असतात ते मॉडेलला लर्न करण्यासाठी आपल्याला हिडन लेअर म्हणून असते. या हिडन लेअर मध्ये वेट्स असतात, बायसेस असतात, ऍक्टिव्हेशन फंक्शन्स असतात. या टर्म्स आपल्या मॅथमॅटिकल टर्म्स आहेत ज्या की आपण ऍड करतो जेणेकरून मॉडेल हे कॉम्प्लेक्स फ्लोज लर्न करू शकेल. आणि हे मॉडेल ट्रेन करताना विविध पॅरामीटर्स असतात जो की आपण जेव्हा आपण ट्रेनिंग करतो त्यावेळी हे पॅरामीटर्स आपण ऍडजस्ट करतो जेणेकरून आपल्याला एक बेटर अॅक्युरेसी वाला मॉडेल मिळेल.
याचा एक्झाम्पल आहे तुम्हाला आर्टिफिशियल न्यूरॉन वर्सेस बायोलॉजिकल न्यूरॉन. तर याचं डिस्क्रिप्शन असं आहे की बायोलॉजिकल न्यूरॉन्स ट्रान्समिट इलेक्ट्रिकल इम्पल्सेस व्हाईल आर्टिफिशियल न्यूरॉन्स कम्प्यूट वेटेड सम अँड ऍक्टिव्हेशन. जसं की तुम्हाला मी सांगितलं, एक मॅथमॅटिकल मॉडेल आहे आणि हे मॅथमॅटिकल एका मेकॅनिझमनी हे पॅटर्न लर्न करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर आपण याचे आता आपण वर्किंग बघितलं, आता आपण चॅलेंजेस बघूया. चॅलेंजेस मध्ये काय असतं, तर पहिली तर गोष्ट हे डीप मॉडेल्स आहे. जसं की नावातच आपल्याला समजतं की डीप आहे. डीप याचा अर्थ काय, तर हे डीप पॅटर्न्स लर्न करायला त्याला खूप मोठ्या प्रमाणात डेटाची गरज असते. मग ह्या डेटा सगळ्या ऑर्गनायझेशन्सकडे अवेलेबल असेल असं नाही. जसं की आपण इंडिव्हिज्युअल युजर्सला पकडलं, तर इंडिव्हिज्युअल युजर्सकडे इतक्या मोठ्या प्रमाणात डेटा असणं हे पॉसिबल नाही. तर हे एक लिमिटेशन बनतं. कमी डेटा जर का तुमच्याकडे असेल, तर आपण जे तिसरा पॉईंट डिस्कस केलाय, रिस्क ऑफ ओव्हरफिटिंग ऑन स्मॉल डेटा सेट. याचा काय अर्थ काय होतो, तर कमी डेटा असेल तर मॉडेल ते पॅटर्न लर्न करण्याच्या जागी ते पॅटर्न्स पार्ट केल्यासारखं करतं. आणि जेव्हा ते मॅटर किंवा जे डेटा सेट पार्ट करतं, त्यावेळेला काय होतं, तर तुम्ही जेव्हा दुसऱ्या डेटा सेट वरती त्या मॉडेलला अप्लाय करता, तर त्या डेटा सेट वरती ते मॉडेल चांगलं परफॉर्म करत नाही. तर म्हणूनच आपल्याला मॉडेल जर ट्रेन करायचं असेल, तर मोठा डेटा सेट हा अनिवार्य आहे. त्यानंतर ऍक्ट ॲज अ ब्लॅक बॉक्स, म्हणजे याचा अर्थ काय, मॉडेल आपल्याला रिस्पॉन्स तर देते, पण त्या रिस्पॉन्स मागचं त्याचं लॉजिक, त्या रिस्पॉन्स मागचं त्याचं उद्दिष्ट हे सगळं आपल्याला समजून येत नाही. त्यामुळं हे एक इन्स्टेड ऑफ एक्सप्लेनेबल एआय, हे फक्त एक रिस्पॉन्स जनरेटिंग मेकॅनिझम म्हणून बनून राहतं. तर हे आहे त्याचं चॅलेंजेस. तर इथं आपण डिस्कस केलं एक्झाम्पल मध्ये की वेन डेटा इज लिमिटेड मॉडेल अॅक्युरेसी ड्रॉप्स ड्रास्टिकली विच लीड्स टू ओव्हरफिटिंग. आणि एक्झाम्पल डिस्क्रिप्शन आहे की अनलाईक ह्युमन्स, डीप मॉडेल्स नीड एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग टू जनरलाइज. जेणेकरून ते मॉडेल पार्ट करू नये आणि एक कॉम्प्लेक्स पॅटर्न्स लर्न करू दे बेस्ड ऑन लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. सो हे झाले त्याचे चॅलेंजेस अँड लिमिटेशन्स. आता आपण आतापर्यंत आपण या एक्सप्लेनेशन मध्ये काय काय डिस्कस केलं ते बघूया. तर समरीमध्ये आपण बघतोय की की टेकअवेज काय आहेत, की आपण या एक्सप्लेनेशन मधून काय घेऊन जाऊ शकतो. तर डीप लर्निंग हे तर बायोलॉजिकली न्यूरॉन्स आहेत त्याच्यावरती इन्स्पायर्ड आहे, बट हे एका मॅथमॅटिकल मेकॅनिझमने इम्प्लिमेंट केलेलं आहे. तर याचा अर्थ काय, तर जरी हे इंटरकनेक्टेड लेअर असेल न्यूरॉन सारखं, बट त्याच्या मागचं कम्प्युटेशन जे होतंय ते मॅथमॅटिकलीच होत आहे. त्यानंतर इट सर्पासेस ट्रॅडिशनल एम एल ऑन इन परफॉर्मन्स. जे आपले ट्रॅडिशनल मशीन लर्निंग मेथड्स आहेत ते इतक्या डीप डेटावरती किंवा कॉम्प्लेक्स डेटावरती चांगले वर्क करत नाहीत. याच्या वेळी आपल्याला डीप लर्निंग मॉडेल्सचा उपयोग होतो. आणि डिस्पाइट हाय एक्युरेसी, इंटरप्रिटेबिलिटी अँड रिसोर्स नीड्स रिमेन चॅलेंजेस. तर त्याच्यामध्ये हे सगळं असूनही आपल्याला अॅक्युरेसी मिळवणे, ते मॉडेलची इंटरप्रिटेबिलिटी आणि रिसोर्सेस गोळा करणे हे आपल्याला अवघड बनून जातं. त्यानंतर एक्झाम्पल असं आहे की एआय ऍप्लिकेशन्स लाईक चॅट जीपीटी, सेल्फ ड्रायव्हिंग, मेडिकल इमेजिंग रिलाय ऑन डीप लर्निंग फाउंडेशन. तर या डीप लर्निंग आर्किटेक्चरवरती इतके सारे एआयचे ऍप्लिकेशन बेस्ड आहेत. आणि याचं डिस्क्रिप्शन असं की द टेक्नॉलॉजी कंटिन्यूअस इव्हॉल्विंग टुवर्ड्स मोर एक्सप्लेनेबल अँड इफिशियंट सिस्टम. ही डीप लर्निंग ही टेक्नॉलॉजी एक रिसेंट डेव्हलपमेंट आहे आणि जसं जसं टाइम जाईल तसं तसं या टेक्नॉलॉजी इम्प्रुव्हमेंट होत राहतील. जसे जसे मॉडेलचे आर्किटेक्चर बदलत राहतील, चांगले होत राहतील, परत मॅथमॅटिकल मेकॅनिझम्स पण चांगले होतील, ॲज वेल ॲज डेटा, आपली डेटाची क्वालिटी पण इम्प्रूव्ह होईल. तर हे होतं आतापर्यंत डीप लर्निंग आणि त्याच्या बाबतीची थोडी इन्फॉर्मेशन.